चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आपल्या आणखी एका नवीन लेक्चरमध्ये. पहा, आपण पाहत आहोत लसावी मसावीचा संपूर्ण टॉपिक आपला पाहणं झालेला आहे. तुम्ही सर्वांनी लेक्चर बघितले असतील अशी अपेक्षा, बघितले नसतील तर बॅचमध्ये जे काही 6 लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर तुम्ही सर्वांनी पाहून घ्यायचे. ठीक आहे, सर्व प्रश्न पाहिलेत, सर्व लेक्चर पाहिले. त्याच्यानंतर बाबा परीक्षेला नेमके प्रश्न येतात कसे हे का नाही, आलेले प्रश्न आपण पाहत आहोत. जे की पोलीस भरती कधी झाली ती 1992 झाली ती का नाही. ठीक आहे, कधी झाली ती? जी पोलीस भरती झाली होती 2026मध्ये. ठीक आहे, 2026 म्हणजे आता जे मागे जे पेपर झाले आहेत त्या पेपरचे आपल्याला पोलीस भरतीमधील सर्व PYQ प्रश्न म्हणजे लसावी मसावी या टॉपिकवरती विचारण्यात आलेले सर्व प्रश्नाचं आपल्याला स्पष्टीकरण पाहायचं आहे. ठीक आहे, कोणाला अडचण असेल बोलत चला लसावी मसावी आहे का नाही, प्रश्न पाहायचं आहे. बरेच प्रश्न विचारण्यात आले आहे, काही प्रश्न नवीन आहेत, काही प्रश्न जुने आहेत. जे आपण रेग्युलर बॅचमध्ये सगळा एक ना एक प्रकार पाहिला आहे त्या सगळ्या प्रकारावरती बेस अवेलेबल आहे. ठीक आहे, तसे प्रश्न येत असतात. चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे का नाही, हा तुमच्या स्क्रीनवरती. चला काय आहे, 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर 2 संख्येचे गुणोत्तर 3.4 आहे तर त्या 2 संख्यातील लहान संख्या कोणती? तुम्हाला दिला सोडवा प्रत्येकाने. तुम्हाला दिलेला आहे मसावी आहे का नाही, मसावी दिला आहे 6 आणि लसावी दिलेला आहे काय 72. ठीक आहे, तुम्हाला दिलं आहे त्यांचं 2 संख्याचं काय गुणोत्तर, 2 संख्येचे गुणोत्तर. आलं का उत्तर? गुणोत्तर. ठीक आहे, काय दिले 3/4. आले का उत्तर? म्हणावं नेमका प्रश्न वाचणं झाला आहे नाही, इतका टाईम नाही चालणार बाबू. चला सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय? किसी को कोई दिक्कत कोई परेशानी असली तर सांगत चला. ठीक आहे, चला सांगा उत्तर काय आहे. एकाचं पण आले नाही. इतका टेम बोलेगा तो कैसे चलेगा बाबू भैया, लय उशी होतो मी तर है का नाही, असं चालणार नाही, नाही चलेगा. पा काय करायचं, तुम्हाला काय चालली लहान संख्या, काय चालली लहान संख्या. सांगितलं होतं काय लहान गुणोत्तर कोणते म्हणावं 3 गुणिले काय करणार तुम्ही, काय घेणार गुणिले घ्यायचा मसावी. इतकं सोपं आहे ते. 3 गुणिले 6 साहित्यिक 18 ही झाली भाऊ तुझी लहान संख्या. काय झाली लहान संख्या. जर तुला मोठी संख्या विचारली तर तू काय घेणार 4 गुणिले मसावी साईन चोक 24 ही झाली भाऊ मोठी संख्या. शिकवलं का बॅचमध्ये? 100% शिकवलेलं आहे. मला वाटतं प्रकार चौथा काय ते आहे, चौथा का 6वा बहुतेक. ठीक आहे, पक्का आठवत नाही आहे, चौथा की 6वा आहे तो तुम्ही पाहून घ्या. चालतंय, चला जमले. हां आलतं का, आलं होतं का? प्रांजल चुकलं आहे मित्र, बघ काय झालं. ठीक आहे, प्रांजल मला वाटतं मुलगी असेल कदाचित. मॅडम तुमचं चुकलं आहे. ठीक आहे, पाहून घ्या. आलं उत्तर तुमचं काय लहान संख्या आलेली आहे 18. जमलंय? ओके, चला पुढं जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. हां चुकला नाही पाहिजे. 2 संख्या अनुक्रमे 3x व 5x असून त्यांच्यातील फरक 14 आहे तर त्या 2 संख्यांचा मसावी किती? आता काढा, आता चुकता कामा नाही. मसावी किती? चला सांगा. एवढे जण लाईव्ह होत इमानदारीनं उत्तर काऊन सांगत आहे तुम्ही? आसुळे असते उत्तर सांगायचं. ठीक आहे, काय दिलं आहे फरक दिला आहे. काय दिलं आहे 2 संख्या अनुक्रमे 3x फरक म्हणल्यावर काय करायचं भाऊ वजा बाकी 3x वजा 5x बराबर 14. इथे काय आलं, इथं आलं 2x बराबर 14. x बराबर 14 भागिले 2 बे 7 14. x आले 7. काय आले
x आले 7 आले. काय अडचण नसावी. आता किंमत टाका. 3 गुणिले म्हणजे 3x. ठीक आहे. 3 लक्ष द्या. 3x बरोबर 3 गुणिले 7 7 3 21 ही झाली पहिली संख्या. त्याच्यानंतर 5x 5 गुणिले 7 5 7 35 ही झाली दुसरी संख्या. दोन संख्या झाली. आता आपल्या काढता लसावी. लसावी काढला 21 आणि 35. चला 7 3 21 7 5 35. ठीक आहे. चला झाला. 5 3 15 गुणाकार करा. 3 गुणिले 5 गुणिले 7 5 3 15 15 गुणिले 7 15 7 105. 7 5 35ला 5 हातच्याले 3 7 7 8 9 10. ठीक आहे. 105 15 7 105 हे झालं तुमचा लसावी. पर्याय क्रमांक 4. आलता का? आलता का? काय केलं काय केलं काय केलं? दया बहुत कुछ गडबड है. ऐसे बोलेगा तो कैसे चलेगा? काय केलं हे? काय झांगड कुत्ता केला? इतका सोपा प्रश्न चुकल्या अवघड आहे. जमलंय जमलंय. जायचं पुढं. चलो आगे बढ़ो. पुढचा प्रश्न. लसावी 512 व मसावी 34 असल्यास लहान संख्या सांगा. चला हे नाही चुकला पाहिजे हो भाऊ. है का नाही? कळकळीची विनंती आहे. असं करू नको. है का नाही? चला सांगा काय दिलं आहे. लसावी 512 व मसावी 34 लसावी 510 व मसावी 34 असल्यास लहान संख्या कोणती? काय आहे? काय करतो आपण? लसावी काय लसावी भागिले मसावी घेतलंय. चला आता सोडवा. आता सोडवा. आलत नाही का? कमाल करते हो पांडेजी. 510 भागिले 34. हां कितीचा पाडा आहे? मग 17चा. 17 1 17 17 2 34 17 3 51 बेक बे बेपंच 10 5 15 15चे पाडा अवयव पाडले का? हां 3 आणि 5 हे 2 पाडले आपण अवयव. ठीक आहे. अवयव पाडले. आता आपल्याला काय करायचे? या अवयवासोबत काय केली? लहान संख्या. लहान अवयव कोणता आहे भाऊ? 3 आहे. 3 गुणिले 34 4 तिकून 12 2 हातचा 1 3 3 9 1 10 किती आले? 102 आले का? 102 पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. आवाज येतो का लई? आवाज येत असेल तर सांगा. थोडीशी खिडकी बंद करतो. काही अडचण नाही. हां आता आवाज कमी झाला असेल. है का नाही? झाडे लावा झाडे जगवा म्हणणं बात अलग. झाडं कापणं बात अलग. झाडं कापण झाली तर है का नाही? जे झाडाचे फांटे असते वेळी ते फांटे कापणे चालू आहे. ठीक आहे. हां तेवढं काम तर नगरपालिकेला करावंच लागेल ना भाऊ. पावसा पाण्याचे दिवस तर आले का? जर तुम्हाला मोठी संख्या विचारली तर काय करायचं? 5 गुणिले 34 5 चौक 0 हातच्या 2 5 ते 15 16 17 5 चौक 20 5 ते 15 16 17 किती झाली? 170. 170 का झाली? ही झाली भाऊ मोठी संख्या. आलतं का? ही झाली लहान संख्या. लहान संख्या. एनी डाऊट एनी क्वेश्चन? आलंय? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. जमलं म्हणा. आता जमलं. चला जमायले हो सगळं जमणार. सबको नोकरी मिळेल. टेन्शन घ्यायचं नाही. 2 संख्या तर लसावी 48 आहे. त्या संख्यांचे गुणोत्तर 2 जसे 3 आहे तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? चला सांगा.
लसावी 48 गुणोत्तर 3 जसे 2 जसे 3 आहे, 2 जसे 3 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? सांगा, आले का? आले का? इतका टेम पाय लक्ष दे. 2x गुणिले 3x बराबर 48, 6x बराबर 48 गुणिले 6, 6 8 48, x बराबर आले 8, x बराबर आले 8. तुला याच्यात दोन संख्या म्हणजे काय? 2x बराबर 2 गुणिले 8, 8 दोन्ही 16, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? 3x बराबर 3 गुणिले 8, 8 3 24, 16 प्लस 24 किती झाले भाऊ? 40. पर्याय क्रमांक डी हे तुझं उत्तर असेल. ठीक आहे, इतकं सोपं आहे ते, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. 2 गुणिले 3 कर, 3 दोन्ही 6 कर, x बराबर 8. ठीक आहे. हां, आलतं का? आलतं. आणि थोडं शॉर्टकट सांगू याला, आणि थोडं शॉर्टकट. आलतं का? आलं होतं. 2 जसे 3 आहे. हां, जमले का? जमले. चला पुढे जाऊ. चला, किती आलं उत्तर? उत्तर आलं डी, पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊ. हा तर कोणाचाच नाही तुला पाहिजे. 44 38 26 या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती, की ज्या संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 होईल? 2. चला सांगा, कोणाला काय अडचण, किसी को कोई दिक्कत परेशानी असन तर विचारत चला. काय दिलंय? बाकी 2 होईल. किती दिलंय? बाकी दिले बेबाकी एकाकी. बाकी किती दिली? बाकी दिली 2. मग काय करायचं भाऊ? तुला सांगितलं सिंपल. 44 - 2 किती झाली? म्हणावं 42. 38 - 2 किती झाली? म्हणावं 36. त्याच्यानंतर 26 - 2 म्हणावं किती झाले? 24. चला आता काढा. मोठ्यात मोठी म्हणजे काढायचं भाऊ तुला मसावी काढायचे. मसावी मोठ्यात मोठी म्हणल्यावर मसावी काढायची. मसावी. मला सांग, काय सांगतो? मला सांग भाऊ, 42 36 आणि 26 यांचा मसावी किती? 6 देऊ का? 6 ना भाग. 6 7 42, 6 6 36, 6 चौक 24. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जाते का? नाही जात. मग काय आले? 6 आलाय तुझा मसावी. ठीक आहे, आणि तेच तुझं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. पाय 6 7 42 2 होईले, 6 6 36 2 होईले, 6 चौक 24 2 होईले. मोठ्यात मोठी संख्या 6 आहे, की ज्या संख्येनं या संख्येला भाग दिला तर काय होते? बाकी 2 उरते. एवढं तर चुकायला नाही पाहिजे. जमले? आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न. हां, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 432 व 72 आहे. जर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा. सांगा पटकन, सांगा पटकन. आलं का? ओ काय करणार तू करणार भाऊ? लसावी गुणिले मसावी बराबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. झाले? चल, लसावी दिलाय 432 गुणिले 72 बराबर 216.
गुणिले इथं एक्स घेऊ आपण, हे का नाही, संख्या. चला काय करायचं, 432 गुणिले 72 छेदस्थानी 216 बराबर एक्स. एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे असते भाऊ पुढील संख्या, म्हणजे ती संख्या. ठीक आहे, जी घेतल्यापासून. चला 72 एक 72, 72 त्रिक आलं 216, 3 एक 3, 3 एक 3, उला 1, 3 चौक 12, परत 3 चौक 12, 144. ती संख्या कोणती आहे, म्हणजेच काय, म्हणजेच दुसरी संख्या कोणती आहे, 144. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, जमले, 100% जमले. हां, असं येतं म्हणावं आम्हाला. असं कसं काऊन येत नाही, सगळंच येतं आहे. तुम्ही थोडंसं त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. चला पुढचा प्रश्न काय म्हणते, दोन संख्यांचा गुणाकार 2250 असून त्यांचा मसावी 15 आहे, तर त्यांचा लसावी किती. 5 सेकंदात यायला पाहिजे. ठीक आहे, सगळं शिकवलं बॅचमध्ये. सगळे PYQ प्रश्न आहेत. PYQ प्रश्न रिपीट होतात का, तर हो, PYQ प्रश्न रिपीट होतात. गणितात हेच काय, बेरीज वजाबाकी गुणाकार भागा याच्या व्यतिरिक्त गणितामध्ये काय आहे, काहीच नाही, फक्त संख्याचे होतात. गुणाकार दिला 2250. मी तुम्हाला बॅचमध्ये शिकवलं आहे, 100% फक्त काय होत्या, संख्या वेगळ्या होत्या, है का नाही. चला भागिले 15. चला काटाकाटी करा. 15 एक 15, 15 एक 15, उरले 7, 15 पाची 75, 0 काय आले 150. 150 रुपया देगा. पर्याय क्रमांक 4 हे काय असेल तुमचं, हे असेल भाऊ तुमचं लसावी. आलतं का, आलंय का. चलो संचित SMG कुंदा, ओके. प्रांजल प्रणव पठाण SMG नवीन दिसायला काय करता, काही विशेष नावामागं हे का नाही, काय नावाचं काय तथ्य आहे का काही, असं तर सांगू शकता, नसन तरी काही विषय नाही, हे का नाही. नावाचा फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म केला आहे का, काही विषय नाही. चला पुढचा प्रश्न जशाला तसा तुमच्या स्क्रीनवर. हा प्रश्न आत्ता भैतीला 4 ते 5 वेळा विचारण्यात आलेला आहे. हा डिट्टो प्रश्न कन्फ्यूज करतो आहे, म्हणून आपण डिट्टो प्रश्न बॅचमध्ये घेतलेला होता. बापो असं कसं काय, SMG म्हणजे सायली असते का, ओके. चला मी सांगू लागलो, प्रश्न हा 5 वेळा 4 ते 5 वेळा आत्ता झालेल्या भैतीमध्ये विचार झालेला आहे. हा प्रश्न सेम टू सेम कन्फ्यूज करते आहे, बरेच मुलं चुकतात, म्हणून आपण हा प्रश्न रिपीट इथे घेतलेला आहे, आलेला आहे तो. ठीक आहे, आता इथं जर 15 असतं, ठीक आहे, हां समजा आपण, मी तुम्हाला म्हणलं होतं 15 काउंट नाही करायचं, इथं जर आपण दिलं 15 पर्याय, त्यांनी दिलेला आहे 4, आपण दिला 15. ठीक आहे, आता सोडवा पण सांगा मला. आता तुम्ही सगळे पाहिले बॅचमध्ये, तुम्ही तर डायरेक्ट सांगता, सोडवणार नाही, हे का नाही. सोडवा. काय झालं आहे, 6 घंटा एक सोबत वाजायला सुरुवात झाल्या, जर त्या घंटा अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10 व 12 सेकंदाच्या अंतराने वाजल्या, तर 30 मिनिटात त्या किती वेळा एक सोबत वाजतील. सगळ्यांनी सोडवून दाखवायचं, सोडवून उत्तर सांगायचे. डायरेक्ट टोला हाणू नका, तुम्हाला माहिती आहे मास्तरने शिकवलं, मग तुम्ही डायरेक्ट टोला हाणायचे. ठीक आहे, चला 2, 4, 6, 8, 10, 12 इथपर्यंत कोणाला अडचण नसावी. आता आपल्याला काढायचं आहे लसावी. चला 2 न भागा, 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12. परत 2 न, बे 1 बे 2 4 बे 3 6 झाले, ओके. 3 न भागा, 3 1 3 2 5 3 1 3 काय आलं, 5 2 10
दाई 30, 30 दोन्ही 60, 60 दोन्ही 120. किती आलं आहे? 120 सेकंद. ठीक आहे. आता 120 सेकंद तर मिनिटानं भागा, 0 0 कटला, 6 1 6 6 2 बघा, 2 मिनिटांनी त्या वाचतील. ठीक आहे. काय 2 मिनिटांनी त्या वाचतील. आपलं काय केलं आहे? आपल्या केले 30 मिनिटात किती वाजतील? 30 मिनिटात. मग काय करायचं भाऊ? 30 भागिले 2, बेक बे, बेक बे, बे पंच 10, 15 वेळा. 15मध्ये सुरुवातीचा पहिला 1 प्लस करायचा. किती झालं? 16. म्हणजेच काय होईल? 16 वेळा ती घंटा आहे का नाही, अर्ध्या तासामध्ये त्या घंटा 16 वेळा वाजतील. पर्याय क्रमांक 3 तुम्हाला शिकवला होता म्हणून आलाय. तुम्ही सगळे म्हणून लागले तेव्हा 15 आहे का नाही. 15 तुमचं ऑप्शनमध्ये पण नाही आहे परीक्षेला आहे का नाही. मी तेव्हा तुम्हाला बॅचमध्ये शिकवताना देताना दिला होता. चालतंय आलंय. हां जमले. चलो जम्या आगे बढो. कसं काय वाटायला ते पेपर की प्रश्न? हां चला पुढचा प्रश्न. हा डिटो प्रश्न आपण सेम घेतला. असा प्रश्न, 2 संख्याचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. एक संख्या दुसरीच्या 3/4 पट असेल तर मोठी संख्या कोणती? चला काही अडचण, काही अडचण असेल तर बोला. काय दिले पहा, पहिले लॉजिक सांगतो पहा. काय दिले? 3/4 पट दिले. ठीक आहे. 6 गुणिले 72 गुणाकार करा. 4 गुणिले 6 गुणिले 72 छेदस्थानी इकडे येणार 3 आले. निवांत सांगतो, जास्त लोड न घ्यायचा. कन्सेप्ट सगळी केली आहे. हो हां 3 1 3, 3 दोन्ही 6, 6 झाले. 6 गुणिले 72, 6 दोन्ही 12शीला 8 झाली. सॉरी 4 दोन्ही 8. 8 गुणिले 72, 8 2 16शीला 6, हातचा लगायच्या डोसक्यावर. 7 8 56 आणि 1 57, 57 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? म्हणावं 24चा. मग हे काय आहे तुमचं उत्तर? पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. आलतं का? आलतं. ठीक आहे. म्हणजे काय झालं? गुणाकार झाला, एक्स वर्ग झाला, एक्स वर्गचा एक्स काढला 24. हे सिम्पल आहे, सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. सत्तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आता हे झालं हो. पुढं काय म्हणलं आहे ते? आता सेकंड मेथड सांगतो तुम्हाला. काय 3/4 दिला आहे हो. 3/4 पट दिला आहे. मग इथं काय येणार? इथं येणार एक्स. म्हणजेच काय येणार? मोठी संख्या नाही, मोठी संख्या हो. मग मला सांगा या 4नं हे 4 जे आहे ना, या 4नं ऑप्शनमध्ये म्हणजे पयामध्ये भाग जाणं मोठी संख्या कोणती आहे? 12ला भाग जातो, 16ला भाग जातो, याला तर भाग जातच नाही, याला भाग जातो. ठीक आहे. 3ला जातो. मग तिन्हीमध्ये 12 16 आणि 24मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 24. मग तेच तुमचं काय आहे? उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. आणि तुम्हाला म्हणलं आहे का नाही, हे घेतलं तुम्ही 3/4, इथं घेतलं 24, 4 1 4, 4 सगळं 24, 6 गुणिले 3 18. ही काय असेल? ही असेल लहान संख्या. समजलं समजलं असेल अशी अपेक्षा आहे का नाही. बेंबीच्या देठापासून समजावून सांगितलेलं आहे. हां आलतं का? ओके. चलो आगे बढो. पुढचा प्रश्न 6 8 व 12 यांचा मसावी LCM किती? चला सांगा पटकन. अशा प्रश्नाला सोडवायला जर तुम्हाला वेळ लागत असेल
तर मग तुमची येणारी वेळ खराब असू शकते, है का नाही. काय सिम्पल लॉजिक. या 12नं 24ला भाग जातो, या 8नं 24ला भाग जातो, 6नं 24ला भाग जातो. उत्तर हे तुमचं 24. लहान पाहिजे, लहान. ठीक आहे. हां, लसाई म्हणजे लहान पाहिजे. चला कन्सेप्टनं सोडून सांगतो. बेतिक 6, बेचौक 8, बेसक 12. परत 3, 3 1 3, 4, 3 दोन्ही 6. हां, 2, बे 1 बे, बे 2 4. परत चला हां, 4 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2, बे 2 4, 4 3 12, 12 24. हे झाला तुमचा लसावी. आलता, यायला पाहिजेत होता. आलाय, सगळ्यांचा आलाय जवळपास. ठीक आहे, A to Z आलेला आहे. हां, चला आगे बढो. काय म्हणते प्रश्न पहा. हां, मी आता म्हणणार, डायलॉग म्हणणार नाही. सगळं मी बॅचमध्ये शिकवलं आहे. हे आपण बॅचमध्ये शिकवलेलं नाही आहे, है का नाही. असा प्रश्न नवीन आला आहे, पण तुम्हाला सोडवता येईल का? 100% सोडवता येईल. 100% आपली गॅरंटी. तुम्हाला म्हणलं ना, बॅचमध्ये जेवढं शिकवलं आहे तेवढं चांगलं केलं, परफेक्ट केलं की एखादा प्रश्न आला कसाही फिरून सिवून उलटा सुलटा पालटा, तरी तुम्ही त्याला 100% चितपट करणार, म्हणजे करणार. का म्हणला प्रश्न? 3 संख्या 24, 36 आणि 60 दिले आहेत. त्यांचा लघुत्तम सामायिक गुणक म्हणजेच काय, लसावी काढायचा आहे. आणि महत्तम सामायिक विभाजक HCF म्हणजेच काय, मसावी यांच्यातील गुणोत्तर किती. मग त्याचं म्हणण्याचा अर्थ काय आहे? ते म्हणलं आहे ह्या ज्या 3 संख्या आहेत भाऊ, या 3 संख्याचा लसावी आणि मसावी यांचं गुणोत्तर किती. बस, सिम्पल लॉजिक आहे. ठीक आहे. चल आता काढ मग तू लसावी आणि मसावी. घे 24, त्याच्यानंतर 36 आणि दिलाय 60. लसावी मसावी तुला काढायचा मया शिकवला आहे, हे का नाही. 1 नंबर शिकवला लगेच. चल कितना भाग देतो? 6नं 6 चौक 24, 6 6 36, 6 1 6 0. परत भाग दे. हां, बे 1 बे 2 4, बे 3 6, बे 5 10. आता या तिन्हीला एका संख्येत भाग जात नाही, म्हणून काय तू 6 गुणिले 2 12. 12 काढा तू. हा आला तुझा मसावी. आलाय मसावी. ओके, इथपर्यंत काढते नसावी. आता तुला विचारला आहे लसावी किती. लसावी म्हणजे गुणाकार काय? 6 2 12, 12 2 24, 24 12 2 24 आणि गुणले हे 5 3 15. ठीक आहे, झालं. 15 चौक 60ला 0, हातच्या 6, 15 दोन्ही 30 आणि 6 36. 360 आला तुझा लसावी. आला का? बस. आता तुला पुढं काय सांगितलं त्यानं, यांचे गुणोत्तर किती. तुला आधी दिले भाऊ लसावी. ठीक आहे, आधी तुला काय दिले? आधी दिले तुला लसावी. मग अगोदर घे लसावी. घेतला 360 भागिले, नंतर त्याला मसावी 12. हां, 12 1 12, 12 3 36, 0 जशाल तसे, म्हणजे काय आलं 30 जसे 1. हे आहे तुझं उत्तर. आलं का? पर्याय क्रमांक बी. असा प्रश्न बॅचमध्ये घेतलेला नाही, पण तुला उत्तर काढता का नाही. मग मी सांगितलं बॅचमध्ये जेवढं शिकवलं आहे तेवढं सगळं करायचं, त्याच्यावर तुला काढता येणार आहे. काहीच नाही. ते मला लसावी मसावी तर गुणोत्तर किती, सिम्पल आहे, हे का नाही. मी तुला सगळं सांगणार नाही. हां, हे मला सगळं बॅचमध्ये शिकवलं आहे आणि सगळं आपल्या बॅचमध्ये झालं आहे. बॅचच्या बाहेर एकही प्रश्न नाही आणि आपल्या वहीच्या पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न नाही, हे का नाही. गणिताचे प्रश्न गणिताच्या पुस्तकातून नाही राहत का, भूगोलाच्या पुस्तकातून येतील काय? ओ, गणिताचे प्रश्न गणिताच्या पुस्तकातून नाही राहत का, भूगोलातून येतील का? नाही ना भाऊ. मग हां, आलं तर ना. हां, सगळ्यांचं आलेलं आहे. ओके, चला जमले. हां, ओके ओके ओके, सगळ्यांचं आलेलं आहे. बहुत बढ़िया. चलो आगे बढ़ो. पुढचा प्रश्न. हां, असा म्हणावा छाटछूट प्रश्न तुम्ही उडवतो. 20 आणि 50 यांचा मसावी काढा. 20 आणि 50 यांचा मसावी काढा. म्हणा असं ह्याच्यात काय काढायचं? 20 दिले, लसावी काढायचं आहे. ठीक आहे, सॉरी 1 मिनटं, लसावी काढायचं आहे. म्हणा 10 भागतो. 10 2 20, 10 5 50.
5 2 10, 10 10 100, 10 गुणिले 2 गुणिले 5 किती आलाय 100. बस. पर्याय क्रमांक 3 आलता सगळ्यांचा, एकाचाही चुकला नाही पाहिजे. आलाय फार्ममध्ये चुकत नाही. CS वैष्णवी सायली मॅडमने नाव बदललेलं आहे लगेच. SMGचं नाव बदललेलं आहे. ओके चला प्रणव आरती मॅडम चालू आहे. हां पठाण सगळ्यांचं आलेलं आहे. ठीक आहे चलो चला पुढे जाऊ. हां असा घेतला आहे बॅचमध्ये. हां आता उघडायला नाही माझं मस्त असं नाही घेतला, असा पण बॅचमध्ये घेतला आहे. चला काय 30 60 आणि 90 30 36 आणि 90 यांचा लसावी त्यांच्या मसावीपेक्षा कितीने जास्त आहे. काहीच नाही करायचं, लसावी काढायचा आहे, मसावी करायचा आहे आणि त्यांची वजाबाकी करायची. बस एवढं सिंपल आहे ते. चला 30 नंतर 36 आणि 90 यांचा लसावी काढायचा आहे, यांचा मसावी काढायचा आहे आणि बेरीज करायची. मसावीपेक्षा कितीने मोठा आहे. ठीक आहे चला 3 देऊ का. हां चला 3 1 3 0 3 2 6 ना 3 1 3 3 2 6 3 3 9 0 झाला. परत 2 जाते 3 संख्येला. बे 5 10 बे 1 12 बे 1 बे 5 10 झालाय. किती आलाय 3 गुणिले 2 3 2 6 आलाय मसावी. ओके 6 आलाय मसावी. आता पुढं किती जाते 5 न 5 1 5 6 5 3 15. ओके परत 3 जाते 3 1 3 3 2 6 झालं. गुणाकार करा. 3 2 6 6 5 30 30 30 2 60 60 3 18 180. ठीक आहे 180 आलाय लसावी. तुम्हाला काय म्हणलं आहे लसावी हा मसावीपेक्षा कितीने मोठा आहे. बस सिंपल फंडा. काय करायचं आहे 180 मायनस 6 किती आले 174 आणि हे उत्तर आहे भाऊ. आलतं का भाऊ. पर्याय क्रमांक डी फॉर देवसेना. जमले आलतं का भाऊ. आले आले अरे ओके 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 शाबास शाबास बहुत बढिया. असे उत्तर दिल्यावर मला वाटते नाही आपण शिकवायला होते योग्य दिशेनं कार्यक्रम चालू आहे है का नाही. जमले का 100% जमले. जायचं आहे पुढं जायचं आहे पुढं. चलो आगे बढ़ो. पहा एक गोष्ट तुम्हाला लक्ष दिली का सगळेच प्रश्न अवघड नसतात. जे बॅचमध्ये शिकवले त्याचा प्रॉपर अभ्यास केला त्याच्यानुसार प्रत्येक प्रश्न सुटायला आहे यात काय डाऊट नाही. बॅचमध्ये शिकवलेलं तुम्हाला व्यवस्थित तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे काय म्हणताय 18 आणि 24चा लसावी किती. सगळेच प्रश्न अवघड नसतात आणि सगळेच प्रश्न सोपे पण नसतात. आले का चला सोडवा. हां जमले का सांगा उत्तर सांगा. हां ते लॅपटॉपमध्ये बंद पडलं होतं ते चालू केलं. ठीक आहे आणि एक म्हणतील मास्तर कुठे गायब झाला. 72 संतोष भाऊचं आगमन झालेलं आहे. काहीच नाही काय ठीक आहे. लसा विचारला 18 आणि 24 साहित्यिक 18 सायंचोक 24. हां काय करायचं आहे 6 गुणिले 3 गुणिले 4 4 त्रिकोण 12 12 72 72 आलेलं आहे
लसावी. जमलंय. पर्याय क्रमांक बी. एकाचा पण चुकलेला नाही है का नाही. या गोष्टीचा आपल्याला आनंद असायला पाहिजे की आपण शिकवले, एकही प्रश्न चुकलेला नाही. चला पुढं. 132, 204 आणि 228 यांचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. चला सांगा मसावी किती. महत्तम सामायिक विभाजक. चला काय करायचं आहे, काहीच नाही. 132, 204 आणि 228 यांचा काढायचा आहे मसावी, जे की आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काढता येतो. चला 2 न भागा. बेसक 12 उरला 1, परत बेसक 12, बेक बे 0 बे 2 4, बेक बे बेक बे बेचोक 8. आता 2 न जाते, 3 न जाते, 3 न द्या. 3 1 3, 3 2 6, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 3 9, 3 8 24. परत किती जाते म्हणा मस्त. परत 2 न जाते, दे भाऊ 2 न. बेक बे बेक बे बेक बे बेसाती 14, बेक बे बेनम 18. ठीक आहे. आता एका संख्येनं भाग जात नाही, एका संख्येनं भाग जायला पाहिजे तिन्ही संख्येनं. ठीक आहे. मग काय करायचं, 2 गुणिले 3 गुणिले 2, बेतिक 6 6 2 12. 12 काय आला तुमचा, 12 आला तुमचा मसावी. आला होता का, सगळ्यांचा आला होता का अध्यक्ष महोदय. पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. आलेलं आहे. अच्छी बात आहे, अच्छी बात आहे. चला जमले ना, जमलं. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा सोडवा. तुमचा प्रश्न स्क्रीनवरती हा आलेला आहे, सोडवा. चला 2 संख्याचा मसावी 8 आणि लसावी 48 आहे. एक संख्या 16 असेल तर दुसरी संख्या कोणती. किती शिकवले, 17 वेळा शिकवले. तुम्हाला म्हणले हे ह्याच्याशिवाय पोलीस भरतीची लसावी मसावी कंप्लीट होत नसते, हे का नाही. काय करायचं, जसं दिलं तसं घ्या. मसावी गुणिले लसावी बराबर जी संख्या दिली पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. बस एवढं सोपं आहे ते. 8 गुणिले 48 बराबर 16 गुणिले एक्स. एक्स म्हणजे काय, दुसरी संख्या. ठीक आहे. एक्स बराबर 8 गुणिले 48 भागिले 16. 8 1 8. ठीक आहे. पेन बदलतो ना. हां 8 1 8, 8 2 16, बे 1 बे, बे 2 4, बे चौक 8. दुसरी संख्या काय भाऊ, 24. सोपं होतं का, 100% सोपा होता. पर्याय क्रमांक 3. अरे ओके ओके, शाबास 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 शाबास. मग चला आलेलं आहे, सगळ्यांचं आलेलं आहे, सगळ्यांचं अभिनंदन. चला हा सगळ्यांचं आले. ए टू झेडचं, सीधी बात नो बकवास, ये होईना बात. चला पुढे जाऊ. 2 संख्येचे गुणोत्तर 2 3 व त्यांचा मसावी 48 आहेत, तर त्यातील मोठी संख्या कोणती. परत आला आहे प्रश्न क्रमांक, आपलं उत्तर करायचं बी रिपीट झालं आहे. ठीक आहे. ऑप्शन बी आहे त्याचा. हां 23 आणि 29 या 2 मूळ संख्यांचा लसावी किती. पहिल्या दिवशी गेल्याची मी सांगितलं का भाऊ, कोणत्याही 2 लगतच्या मूळ संख्यांचा लसावी ह्या काय असतो, त्यांचा गुणाकार असतो. गुणाकार सांगितलं होतं का नाही. हां पहिलं लेक्चर पाय त्याच्यात सांगितलं मी. ठीक आहे. गुणाकार केला
29 गुणिले 23 गुणिले 29, 9 त्रिक 27, 27 म्हणजे 7. कुठे 7 शेवटी? इथे 7 शेवटी, इथं. मग हे तू होतं सगळा पैपून गुणाकार तुला करायची आवश्यकता पण नाही. ठीक आहे, आले. संपूर्ण गुणाकार करायची आवश्यकता का नाही ना? पाय ना भाऊ, सिंपल लॉजिक पाहा ना. पाय, तू काय केलं? 23 गुणिले 29 काय ना, 9 त्रिक 27 आले. 9 त्रिक 27 आले का? हे पाय, 9 त्रिक 27 मग शेवटी काय येणार? 7 येणार. थोडंसं ऑप्शनकडनं जर फिरो, 52 आहे, 1 आहे, इथं 7 आहे, इथं काय आहे? 40, 60 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुझं उत्तर असेल, हे का नाही? उगाच खडकाला धडका घ्यायचा नाही, उगाच तू त्याला गुणाकार करत असं होऊ नये. समजले? चलो, जायचं आहे पुढं, आगे बढो. हां, दोन संख्येचा गुणाकार 375 असून त्यांचा लसावी त्यांचा मसावी 5 आहे, तर त्यांचा लसावी किती असेल? चला, लसावी काढा. पटकन आला पाहिजे, पटकन. हा, चला सोडवा. काय झालं? सोडवा. इतका वेळ म्हणल्यावर कसं भाऊ? इतका वेळ लागायला नाही पाहिजे. आले का? शाबास. चला, काय आहे? गुणाकार भागिले काय आहे? मसावी. एवढं सोपं जर येत नसन, हे का नाही? मग लय पाऊस पडायला आहे, एखादा खड्डा असेल छोटासा म्हणलो मी, हे का नाही? ज्याच्यातून गाडी गेली की अंगावर पाणी उडते, तशा खड्ड्यामध्ये जाऊन काय नाही 2 मिनटं झोपायचं की, जीव बिव द्यायचा नाही, 2 मिनटं जाऊन झोपायचं. मस्त छानपैकी झोप लागते, मग तुला उत्तर येतं आहे. चालतंय? चला, 5 1 5, 5 7 35. एवढ्या 7 आले कुठं? 7 शेवटी इथं म्हणावं, झालं उत्तर. हां, उरले 2, 5 5 25 काय आले? 75. काय? 75 आला भाऊ तुझा लसावी. जमले का? 100% जमले. चलो, आगे बढो. हां, असा प्रश्न तुकड्याचा एक तुम्हाला दिला होता मी सोडवायला, 100% दिला होता. ठीक आहे, टॉपिक टेस्टमध्ये आणि त्याच्या मजा येईल. आज लसावी संपला की लगेच 2 दिवसात तुम्हाला लसावी मसावीची टॉपिक टेस्ट देतो मी. ठीक आहे, मस्त छानपैकी सोडवायची. काय? 3 मीटर, 5 मीटर 10 सेमी, 12 मीटर 90 सेमी अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी शोधा. मोठ्यात मोठी म्हणला आहे. मोठ्यात मोठी म्हणजे काय करायचं भाऊ? मसावी. चल घे, 3 मीटर. आता ते पाय, सेमी 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 म्हणजे मीटरचं काय सेमी काय? 3 मीटर म्हणजे किती? 1 मीटर बरोबर होतात 100 सेमी. ठीक आहे, मग घे 3चं किती झाले? 300. हे किती आहे? 509. 5 मीटर आणि 10 एकच आहे. ते हे पाय, इथं कॉमा आहे, इथं कॉमा आहे, म्हणजे हे एक आहे आणि हे एवढं एक आहे. म्हणजे किती झालं? हे झालं 510 सेमी आणि हे एवढं एक आहे, म्हणजे किती झालं? 1290 सेमी. आता तुला काढायचं आहे काय? मसावी. कितना भाग देतो? म्हणा 3 न. 3 1 3, 2 0 झाले. 3 1 3, 3 7 21 0, 3 चौक 12, 3 3 9 0. हे आलं 3 मीटर. मग या 3ला हे काय आलं? हे आले, हे जे 3 आले ना, 1 मिनिट, हे जे 3 आले, हे काय आले? हे आले 3. काय होणार? हे होणार 30 सेमी. काय होणार? 30 सेमी. एकदम सोपं आहे, जास्त लोड घ्यायचा नाही. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असतं. समजले?
किलो हेक्टोडेका मीटर डेसी सेंटीमिली हे आपण शेकडेवारीमध्ये परत पाहणार आहोत. ठीक आहे. हां शाबास. 30 ओके आलेलं आहे. सगळ्यांचं आलेलं आहे. जमलं आहे का? जमलं आहे. जायचं आहे पुढं. चला पुढं जाऊ. दोन संख्यांचा मसावी न लसावी 135 असल्या त्या दोन संख्या कोणत्या? त्या दोन संख्या कोणत्या आपल्याला काढायच्या आहेत. चला काढा. पुन्हा सांगा सर. काहीच नाही मॅडम त्यामध्ये. काय करायचं आहे हे बघा. काहीच नाही. काय दिलं त्यांनी परत सांगा म्हणतायत. एक मिनटं. पहिली गोष्ट मोठ्यात मोठी म्हणला आहे मसावी काढायचं एवढं समजलं. हे 3 मीटर वेगळा दिला आहे. 5 मीटर 10 सेमी हे वेगळा दिला आहे. आणि 12 मीटर 90 सेमी हा वेगळा दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हे किती होणार? सगळे ऑप्शन सेमीमध्ये आहेत म्हणून सेमी करा. हा झाला 300 सेमी. त्याच्यानंतर हा जो आहे 2 नंबरचा हा झाला 510 सेमी. आणि त्याच्यानंतर जो आहे 3 नंबरचा तो झाला 1290 सेमी. ठीक आहे. हे एवढं घेतलं. यांचा सकाळचा तुम्हाला मसावी काढायचा आहे. ठीक आहे. काय काढायचा आहे? मसावी काढायचा आहे. एवढं सिंपल आहे ते. ठीक आहे. हां तुम्ही भाग दिला. 3 भाग दिला. सगळ्याला भाग किती दिला मला सांगा. तुम्हाला भले सेमी नसं समजलं 3 तर समजलं 3. मग सगळे ऑप्शन सेमीमध्ये येतं. मग 3 एका ठिकाणी आहे. मग 30 सेमी हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. समजलं आहे. हां जायचं आहे पुढं. चला पुढं जाऊ. दोन संख्यांचा मसावी न लसावी 135 असल्यास त्या दोन संख्या कोणत्या? काय करणार? लसावी आता समजलं असेल. ठीक आहे. लसावी भागिले मसावी 135 भागिले 9. चला काटाकाटी स्टार्ट. 9 1 9 9 1 9 उले 4 9 5 45. 15चे अवयव पाडा. काय पाडले? 1 पाडला 3 आणि 1 पाडला 5. 3 5 15. काय करायचं आहे? संख्या करायची देतात. 3 गुणले मसावी. ठीक आहे. छोटा अवयव त्याला गुणले मसावी. 9 3 27. आणि 27 कुठे? एका ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. 5 गुणले 9 9 5 45. ठीक आहे. ह्या झाल्या त्या दोन संख्या. जमले? 100% जमलं असेल. काय अडचण? काही अडचण असेल तर बोला. आले? हां समजलं. चला गुड. हां का नुसतं शिकून फायदा नाही. बॅच लावली तुम्ही म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे ही आपली अपेक्षा आहे. नाही समजलं इन केस परत पहा. परत न समजलं मॅसेज करा. आपण परत घेऊ. ठीक आहे. हां तो प्रश्न स्पेशल नाही घेणार मी. त्याचं आपण जेव्हा एखादा यूट्यूबला लेक्चर घेऊ किंवा बॅचमध्ये पुढील लेक्चर घेऊ तेव्हा त्यामध्ये ॲड जाईन तो. ठीक आहे. चला चालतं आहे. हां पुढचा प्रश्न. हां ये होईना बात. हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. सोडवा बरं. 26 आणि 91 यांचा मसावी ए आहे आणि 24 आणि 35 यांचा लसावी बी आहे. तर ए आणि बीचा गुणाकार किती? चला. हां हे ज्याला जमलं त्याचं आयुष्य धन्य झाला. पहा 36 सेकंद वेळ देतो. पाहू कोणाला जमते. सोडवा पटकन 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 सोडवा. ते म्हणाले काय म्हणाले ते म्हणाले हां हे म्हणाले ते म्हणाले 26 आणि 91चा मसावी ए आहे. म्हणजे तो काम आहे 26 आणि 91चा मसावी काढणे. म्हणजे तुला काय भेटेन भाऊ? तुला भेटन ए. हां ते दोन्ही 26 23 7 91. म्हणजेच काय? म्हणजेच भाऊ ए म्हणजेच मसावी आलाय. ए म्हणजेच मसावी आलाय तुझा 13. इथपर्यंत काय अडचण? बोला किती आलं? 840. 840 का? 840 तर ऑप्शन में भी नहीं है. ओ तू तो लुट गए गोटे असं का म्हणून आहे. हो
लेक्चर रेग्युलरच होतात श्वेता मॅडम. दिवसा आहेत पावसा पाण्याची, ठीक आहे. आता हे पाऊस चालू आहे, कधी कधी नेटवर्कच चालत नाही. ठीक आहे. आता लाईटचा इश्यू संपला आहे, आपला इन्व्हर्टर बसवलं आहे, ठीक आहे. लाईटचा इश्यू संपला आहे. आता मला सांगा वायफाय चाललं नाही गेला मग काय करेन मी? रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही म्हणता असं रेकॉर्डेड लेक्चर टाकू नका, हे का नाही. म्हणजे वायफाय चाललं गेला, मी मोबाईल रेकॉर्ड केला आणि मग ते तो टाकला, तर तुम्ही म्हणता असं रेकॉर्ड टाकून का लाईव्ह पाहिजे मला, हे काय. तुम्ही म्हणले सर लाईव्ह बॅच घेतली आम्ही, तर मग लाईव्हच भेटणार तुम्हाला, ठीक आहे. हां, झालं आहे. काढला मसाई, म्हणजे तुमची एजची किंमत आली 13. आता तुम्हाला म्हणलं आहे काय, म्हणलं आहे नेक्स्ट टप्पा. पेन बदलतो म्हणजे कलर बदलतो, पेन नाही बदलत. 14 व 35 यांचा काय म्हणला आहे, यांचा म्हणला आहे लसावी. मग काढा लसावी. 7 1 7, 7 2 14, 7 5 35, ठीक आहे. गुणाकार करा. 7 गुणिले 2 गुणिले 5, 5 2 10, 10 7 70. 70 काय आले, हे आले तुमचं कसं लिहू असंच लिहितो, ठीक आहे. हां, 70 आले. 70 म्हणजे काय, हा आला तुमचा लसावी. लसावी म्हणजेच काय आला भाऊ, बीची किंमत. मग काय भेटलं तुम्हाला, मसावी भेटला आहे 13, लसावी भेटला आहे 70. तो म्हणला ए आणि बीचा गुणाकार किती, म्हणजे लसावी आणि मसावीचा गुणाकार किती असं त्यानं विचारलेलं आहे. मग का गुणाकार, 70 लसावी गुणिले 13 मसावी, 23 7 91, 0 जशाला तसा 910. हे तुमचं उत्तर आहे अध्यक्ष महोदय, पर्याय क्रमांक 1. असा प्रश्न जमला पाहिजे. काय अडचण नाही, मी घेतो रेग्युलर, ठीक आहे. लेक्चर रेग्युलर घेतो इमानदारीनं, जिवंत आहे मी, अजून कुठं जाणार नाही, कुठं गायब होणार नाही, ठीक आहे. इथंच आहे, लेक्चर रेग्युलर होणार. फक्त एखाद्याशी जर पाऊस पाणी जास्त असलं तर तुम्हाला त्याची मी टॉपिक टेस्ट द्यालो ना, त्याची काय करायची, टॉपिक टेस्ट सोडवायची. जर काहीच अडचण आली तर ग्रुप मॅनेजमेंट करत असतो, ज्या मुलांना काही अडचण आहे त्यांनी कॉल करा, बोलत असतो आपण, हे का नाही. घेऊ आपण रेग्युलर घेऊ, ठीक आहे. एकदा वायफाय व्हायला बोलतो आणि करू आपण, ठीक आहे. हां, टेन्शन घ्यायचं नाही. चला, शेवटचा प्रश्न, शेवट गोड झाला पाहिजे. हा प्रश्न परत आला काय, चला हा प्रश्न परत आलेला आहे, ठीक आहे. पुढचा घेऊ आपण. हां, चला शेवटचा प्रश्न, शेवट गोड झाला पाहिजे. शेवटचा प्रश्न, 48 60 72चा मसावी किती. हा मागचा प्रश्न परत झाला आहे म्हणून घेतला ना, आणि काय झालं म्हणतील, काय झालं मस्त काऊन नाही घेतलं. हां, चला शेवटचा प्रश्न, शेवट गोड झाला पाहिजे. टॉपिक टेस्टला वेगळी बॅच नाही आहे, बॅचमध्ये तुम्हाला जे शिकवतो त्याच्यावरती टॉपिक टेस्ट होत असते, ठीक आहे. हां, तुम्हाला मी सांगितलेलं होतं ना, बॅचमध्ये आपले बॅचच्या विशेषमध्ये काय आहे, लेक्चर किती वेळा पाहू शकता, आज सांगितलेले आपण, मग किती वेळा पाहू शकता तुम्ही, ठीक आहे. बॅचचा कालावधी असेपर्यंत 7 महिने. हां, तुम्हाला टॉपिक टेस्ट भेटतील, त्या भेटणार. तुम्हाला नोट्स बोलल्या तो जीकेच्या सगळ्या नोट्स भेटणार, ठीक आहे. बाकी जे आपण शिकवलं बोर्डवरती त्याची PDF टाकत असतो ते पण भेटणार, चालेल. हां, किती आले, झाला का शेवट गोड, शेवट गोड झाला का, काय आहे 48 60 आणि 72 यांचा मसावी किती. किती भाग जाते भाऊ, म्हणा असं 12. हां, 12 कितने दिला, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सकून 72. आता या तिन्ही संख्येला काय, कोणत्याही संख्येत एकाच संख्येत भाग जात नाही, म्हणून 12 काला तुमचा हा आला तुमचा मसावी, चालेल. अशा प्रकारे आपलं लसावी मसावी हा टॉपिक संपलेला आहे. कोणाला काही अडचण असेल तर बोला. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. 2-4 प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेत, PDF टाकल्यानंतर ते सगळे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. टॉपिक संपलेला आहे. कोणाला काही अडचण असेल तर बोला. बाकी तुम्हाला पुढील टॉपिक कोणता चालू करायचा आहे ते पण सांगा, ते पण आपण घेण्याचा, म्हणजे तो तुम्ही जो म्हणसाल तो टॉपिक आपण घेऊया, ठीक आहे, चालेल. कोणाला काय अडचण आहे का बोला. ही PDF तुम्हाला
मी ॲपमध्ये टाकतो ती हे करून घ्यायची. ठीक आहे. पुढे जे प्रश्न आहेत 5-6 ते तुम्ही सोडवायचे. ठीक आहे, चालेल. चला, काय म्हणतायत, काय म्हणतात, सगळे PQ संपले का सर? हो, सगळे PQ जेवढे जेवढे महत्त्वाचे ते महत्त्वाचे तेवढे A to Z PQ मी घेतलेले आहेत. ठीक आहे. रिपीट होते, संख्या चेंज होत्या, रिपीट होते म्हणजे 2 संख्या लसामीसा दिला आहे, एक संख्या दिली, दुसरी संख्या काढा, असे 8-10 प्रश्न होते. मग मी त्यातले 1 किंवा 2च घेतले. ठीक आहे, असं केलं. मॅथची टॉपिक टेस्ट, संख्याची टॉपिक टेस्ट गणिताच्या फोल्डरमध्ये पहा. ठीक आहे. मी आज काय करतो, गणिताच्या फोल्डरमध्ये एक टॉपिक टेस्ट वेगळा फोल्डर बनवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, चालतं आहे. चला, पी डी एफ कुठे असतात हे बघा. आता मोबाईल आहे, आता तुम्ही बॅचमध्ये गेले. ठीक आहे, दिसेल एक तुम्हाला, दिसत असेल. बॅचमध्ये गेले, हे गणित आहे, गणितावर गेले, हे पहा संख्या टॉपिक झाला आहे. संख्याचा पहिला घेतला. ठीक आहे, आपण बेसिक. आता चला लसामीसाई सांगतो. लसामीसाई चालू आहे, लसामीसाई. हां, हे पहा, लसामीसाईच्या पी डी एफ टाकायच्या वाक्य आता टाकू देत मी. ठीक आहे, हे पहा, संख्या घेतला, इथं आहे वाच आणि वाचच्या साईडला आहे व्ह्यू PDF. हे पहा, संख्या घेतला आपण 5, पुस्तक पाणी खेळ, इथं आहे व्ह्यू PDF. क्लिक करायचं, हे पहा तुम्हाला PDF भेटून जाईल ॲपमध्ये. ठीक आहे, डाउनलोड करायची, 3 डॉटवर क्लिक करायचं, इथं एक्सपोर्टवर क्लिक केलं की पहा वरून PDF डाउनलोड होती. ठीक आहे, झाली का? हे पहा PDF डाउनलोड झालेली आहे. हे बघा PDF डाउनलोड झालेली आहे. हे बघा, आता दिसून जाईल काहून, याला रोटेट करायचं. ठीक आहे, हां, रोटेट केली की दिसून जाईल ती. बघा, हे बघा, असं असते ती. ठीक आहे, बाकी अडचणीत मला कॉल करा, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, नाही तिचा एक स्पेशल व्हिडिओ बनवतो आणि बॅचच्या ग्रुपवर टाकून देतो बाबा कसं करायचं ते. बाकी कोणाला काय अडचण, लेक्चर कुठं गायब झालं आहे, बाकी कोणाला काय अडचण असेल तर बोला. चला, व्हॉट्सअपचा ग्रुप तिथं आहे. ठीक आहे, आता काय करावं, हे पहा तुम्हाला दिसायला इथे लाईव्ह कंटेंट दिसायला. बॅचमध्ये गेले, कंटेंट लाईव्ह, आणि हे पहा इथं टेलिग्रामचा ऑप्शन आहे. इथं टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो पण जॉईन करून घ्या. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो पण जॉईन करून घ्या. व्ह्यू केला, हे पहा आता ओपन व्हायला. हे पहा झाला, व्हॉट्सअपचा ओपन झाला आहे. त्याच्यानंतर टेलिग्रामचं केलं, टेलिग्रामवर व्ह्यू करा, टेलिग्रामचा पण ओपन होऊन जाईल. ठीक आहे, हे बघा टेलिग्रामचा झाला, विजय खाकी स्वराज्य बॅच. ठीक आहे, काही अडचण मला सांगा. ठीक आहे, बाकीचं असं आगाऊ बोललं बॅचमध्ये, मग ते जे मुलं लेक्चर पाहतात नंतर त्यांना त्रास होतो, म्हणून आपण शेवटी बोलत असतो. ठीक आहे, चला, थँक्यू. चला, नवीन टॉपिक कोणता चालू करायचा आहे मला सांगून द्या, तो आपण घेऊया, किंवा मग मी माझ्या काय नाही घेतो, चालेल. सगळ्यांनी छानपैकी अभ्यास का, काही अडचण वगैरे आली बोल. चला, भेटूया लवकरच नवीन लेक्चरमध्ये, नवीन प्रश्नासह आणि नवीन टॉपिकसह. तो पण सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.